नमस्कार प्रेक्षकांनो, दररोज ठरलं तर मगचे एपिसोड्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर सुरू करूया ठरलं तर मगच्या आजच्या भागाला. आजचा भाग सुरू होतो. आता अर्जुन आणि सायली एक गेम खेळत असतात आणि आता सायलीचा क्ल्यू असतो मधुभाऊची डायरी. त्यामुळे आता अर्जुन आणि सायली हे मधुभाऊंच्या खोलीत जातात आणि आता मधुभाऊ सायलीला विचारतात, काय साऊ, ते चिठ्ठ्यांवरून काही सुगावा लागला का? अरे मी तर तुमच्या दोघांचीच वाट बघत होतो. त्यावर आता सायली बोलते, म्हणजे या गेमबद्दल, या ट्रेजर हंटबद्दल तुम्हाला पण माहीत आहे का मधुभाऊ? त्यावर आता मधुभाऊ बोलतात, अर्थातच जावई बापू शेवटचं कोडं इथेच तर ठेवून गेले होते. त्यावर आता अर्जुन आणि सायली अशी स्माईल करतात एकमेकांकडे बघून. आता मधुभाऊ बोलतात, ते सायलीला म्हणतात की मात्र आता त्याचा उलगडा तोच करून दाखवणार. त्यावर आता सायली हसते आणि बोलते, मला कळलंय, तुमच्या हिशोबाच्या डायरीत आहे ते, बघू द्या मला ती वही. त्यानंतर आता मधुभाऊ ती डायरी घेऊन येतात आणि ते डायरी आता ते सायलीच्या हाती देतात. तर आता मधुभाऊ अर्जुनकडे असं सॅड असं फेस करतात की अरे आपण तर हारलो. त्यावर आता अर्जुन खुणावतो की जाऊ द्या. तर आता सायली त्या डायरीमध्ये वाचत असते आणि बघत असते तर तिला एक चिठ्ठी सापडते. त्यामध्ये त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलं असतं की काही हिशोब चुकते न करणंच चांगलं, काही माणसांच्या ऋणातच राहिलेलं बरं, म्हणून इतकी गोड हसणारी बायको मला विश्वासाने सोपवली, म्हणून मी मधुभाऊंच्या कायम ऋणात आहे, पण तुझ्या चेहऱ्यावरचं हसू मात्र ढळू देऊ नकोस. आता सायली हे वाचून खूप आनंदी होते. मधुभाऊ आता म्हणतात, काय ग साऊ, त्या चिठ्ठीत काय लिहिलंय हे मला वाचून दाखवण्यासारखं आहे ना ग? त्यावर आता सायली लाजते आणि मधुभाऊ बोलतात की बरं राहू दे. त्यावर आता सायली बोलते, यांचं काय, आपलं सकाळी सकाळी काहीतरीच मधुभाऊ, ते काय ट्रेजर हंट म्हणे. त्यावर आता अर्जुन बोलतो की पण बरं आहे ना, बघ या ट्रेजर हंटमुळे तुझ्या चेहऱ्यावर एक मोठीशी स्माईल आली. तर आता सायली ते हिशोबाची डायरी बघत असते. त्यावर आता काहीतरी वस्तूंचे आणि पैशांचे हिशोब लिहून ठेवले असतात. त्याकडे आता सायली लक्ष देऊन बघत असते. आता अर्जुन बोलतो, बघितलं का तुम्ही मधुभाऊ, मी आत्ता हिच्या स्माईलबद्दल बोलत होतो आणि ही तर लगेच ही सिरियस झाली. त्यानंतर आता सायली काहीतरी सिरियसली खरंच वाचत असते त्यामध्ये आणि आता इथूनच यांना एक मोठा पुरावा मिळणार आहे. आता सीन शिफ्ट होतो आणि प्रिया आपल्या रूममध्ये खात बसत असते आणि ती आता विचार करते, मी त्या महिपत अर्जुन आणि केलेदार यांच्या हाताला लागणारच नाही. मी ना खोटं बोलते, हे कळायच्या आधी इथून पडून जाईल, कुठेतरी दूर पडून जाईल. आणि ती आता विचार करू लागते, कुठे पडून जाऊ मी, मुंबईला जाऊ का? पण नाही, मी तर पनवेलमध्येच राहते, तर येईल मला शोधायला मुंबईला. पण मी एक काम करते, मी देशाच्या बाहेरच जाते. आता प्रिया विचार करू लागते आणि बोलते, एक काम करते ना, मी दुबईला जाते, दुबईला नाही येणार कोणीच. पटकन मी तिकीट्स काढून ठेवते आणि आता ती लॅपटॉप बघते आणि लॅपटॉपमध्ये तिकीट्स काढायला जाते. आणि आता ती दुबईचे तिकीट्स बघूनच आपला लॅपटॉप बंद करते आणि बोलते, बापरे, दुबईचे तिकीट्स इतके महाग आहे, जर मला सुभेदारांनी किल्लेदारांनी घराच्या बाहेर काढलं तर मी कुठून आणू एवढे पैसे, असे आता ती विचार करू लागते आणि खात असते सोबतच. आणि आता प्रिया टेन्शनमध्येच विचार करू लागते. इकडे आता सीन शिफ्ट होतो. मधुभाऊ आता सायलीला विचारतात, काय झालंय म्हणून. त्यावर आता सायली सांगते, मधुभाऊ, छोट्या छोट्या गोष्टींचा हिशोब लिहून ठेवण्याची सवय तुमची गेली नाही ना अजून. त्यावर आता मधुभाऊ बोलतात, अगं कशी जाईल ती सवय, 40 वर्षांची जुनी सवय आहे ती. त्यानंतर आता मधुभाऊ अर्जुनला सांगतात, जावई बापू, माझ्याकडे आलेली प्रत्येक नोंद, प्रत्येक नाणं याची मी नोंद ठेवत असतो आणि 1 रुपयाचा खर्च झाला ना तरीही मी तो डायरीत लिहून ठेवत असतो. आता अर्जुन विचारतो, तुम्ही खरंच प्रत्येक गोष्टीची नोंद करून ठेवता का या डायरीमध्ये? तर याचा अर्थच की जेव्हा विलासने तुमच्याकडे पैसे दिले होते ठेवायसाठी, तर तुम्ही तेही या डायरीमध्ये लिहिलं असणार. त्यावर आता मधुभाऊ सांगतात की हो, अर्थातच, मी त्या नोटांचे नंबर, त्यानंतर कॅश बंडल स्लिप, म्हणजे कुठल्या शाखेतून, कुठल्या बँकेतून आले ते पैसे, त्याची देखील मी नोंद करून ठेवली आहे. बघा, आता अर्जुनच्या हाती एक क्ल्यू सापडलाय. आणि आता सायली बोलते की मग एवढं सगळं नोंद करणारा माणूस, सगळ्या हिशोबाची नोंद ठेवणारा माणूस पैसे द्यायला नकार कसा देऊ शकतो? आपण हे कोर्टात मांडू शकतो ना, अशी ती अर्जुनला विचारते. त्यावर आता अर्जुन बोलतो की हो, पण या इन्फॉर्मेशनचा आपल्याला खूप मोठा फायदा होणार आहे. त्यावर आता सायली विचारते, कुठला? तर अर्जुन सांगतो, हे बघा, या इन्फॉर्मेशनपासून आपण त्या सोर्सपर्यंत पोहोचू शकतो अँड आय एम व्हेरी शुअर की ते पैसे महिपतचेच असणार. त्यानंतर आता अर्जुन लगेच मधुभाऊंना विचारतो की मधुभाऊ, मला ती इन्फॉर्मेशन वाचायची आहे, या डायरीमध्येच आहे का? त्यावर आता मधुभाऊ सांगतात की नाही, ती नोंद त्या आश्रमाच्या डायरीत असली पाहिजे. त्यावर आता अर्जुन आणि सायली विचार करू लागतात. पुढे आता मधुभाऊ सांगतात, आणि मला ज्या वेळेला अटक झाली ना, त्या वेळेला ज्या वस्तू ताब्यात घेतल्या होत्या पोलिसांनी, तर ती डायरी त्यामध्येच असावी. तर आता अर्जुन बोलतो की अच्छा, म्हणजे ती डायरी आता पोलिसांच्या एव्हिडन्स रूममध्येच असावी. चला मग आपण तिथे जाऊन बघूया
आता ही डायरी आपल्याला महिपतपर्यंत पोहोचवेल. त्यावर आता सायली बोलते, बघा ना, म्हणजे तुम्ही हा ट्रेजर हंटचा गेम सुरू केला वेगळ्याच कारणासाठी आणि आपल्या हाताला वेगळाच एक खजिना लागलाय. त्यावर आता अर्जुन बोलतो की करेक्ट, मी आत्ताच फोन करतो पोलीस स्टेशनमध्ये, आपण लगेच निघूया. त्यावर आता सायलीसुद्धा खूप आनंदी होते आणि मधुभाऊसुद्धा. इकडे आता सायली आपल्या रूममध्ये असते, सगळा पसारा करून ठेवला असते तिने आणि आता विचार करत करत तिचे डोळे लागले असतात. तर आता विमल तिच्या खोलीत येते आणि बोलते, तन्वीताई तन्वीताई, तिला आवाज देत असते. तर आता प्रिया दचकून उठते आणि बोलते, प्लीज प्लीज मला काहीच करू नका, मला काही करू नका. आता तिचं लक्षसुद्धा नसतं की समोर विमल असते. तर आता विमल तिला सांगते, अहो तन्वीताई मी विमल, कोण मारणार आहे तुम्हाला, अहो मी साडी ठेवायला आले होते. तर आता प्रिया तिच्यावरच ओरडते आणि म्हणते, मग मला उठवलंच कशाला, हे साडी ठेवायची होती तसंच निघायचं होतं ना. आता सगळे चिप्सचे पॅकेट्स आणि पसारा पाहून विमल तिला विचारते की तन्वीताई, अहो तुम्हाला भूक लागली होती का, मग मला सांगायचं ना. तितक्यात आता प्रिया तिला थांबवते आणि बोलते, माझ्या घरात कधी मी काय खायचं ना हे तू नाही ठरवायचंस, झालंय ना तुझं काम, निघ मग आता. त्यावर आता बिचारी विमल मान खाली टाकूनच तिथून निघून जाते. आता इकडे सीन शिफ्ट होतो. अर्जुन सायली आलेले असतात पोलीस स्टेशनमध्ये आणि आता इन्स्पेक्टर सावंत त्यांना सांगतात की बघा इथे सगळे एव्हिडन्स ठेवलेले आहेत. वात्सल्य आश्रम मर्डर केसमध्ये सील केलेल्या सगळ्या वस्तू ह्या इथेच ठेवलेल्या आहेत, तुम्ही बघा, तुम्हाला जे वाटतं ते हवं ते बघू शकता. आणि आता सायली अर्जुनला बोलते की मधुभाऊ तर म्हणाले की ती पांढरी डायरी ही इथेच असणार आहे. अहो पण इथे तर खूप वस्तू आहे, आपल्याला शोधायला वेळ लागणार ना. त्यावर आता अर्जुन बोलतो की लागू द्या, पण ते आपल्याला शोधावे लागेलच. आणि आता दोघेही ती डायरी शोधू लागतात. तर आता सायलीलाच ती डायरी सापडते आणि बोलते, अहो बघा मधुभाऊने सांगितलेली पांढरी डायरी मला सापडली. त्यावर आता अर्जुन बोलतो की अरे वा, ट्रेजर हंट इकडचं सुद्धा तोच जिंकले आहे. आणि आता दोघेही त्या डायरीमध्ये बघू लागतात. आणि आता त्या डायरीकडे बघत सायली बोलते की पायीचा हिशोब लिहून ठेवला आहे हो मधुभाऊंनी. आणि ती आता हसतच अर्जुनकडे बघत असते. तर अर्जुन आता चेक करत असतो. तर अर्जुनच्या लक्षात येतं विलासनी ठेवायला दिलेल्या पैशांचे डिटेल्स त्यामध्ये लिहिले असतात. अर्जुन आता आपल्या फोनमध्ये लगेच त्याचा फोटो काढून घेतो. तर आता अर्जुनच्या हाती आणखी काहीतरी लागलेलं असतं. आता ते इकडे बाहेर येतात. आता सायली म्हणते की अहो मला सांगा ना, तुम्हाला त्या नोटांवरून काय काय कळलं. आता बघा हे अर्जुन आणि सायली बाहेर आलेले असतात आणि ते चालत असतात. तर आता अर्जुन सांगतो की मधुभाऊंनी एक डिटेल लिहून ठेवली आणि ती खूप महत्त्वाची आहे. पण जेव्हा कोणीतरी त्यांच्याकडे एक मोठी अमाऊंट द्यायसाठी सांगितलं असेल ना, तेव्हा त्यांना खूप टेन्शन आलेलं असणार आहे आणि म्हणूनच त्यांनी तिथे प्रत्येक गोष्ट इन डिटेल लिहून ठेवली आहे. तर आता सायली विचार करू लागते. त्यावर आता अर्जुन सांगतो म्हणजे किती नोटा होत्या, त्या नोटांवरचे नंबर आणि मेन म्हणजे करन्सी कोडसुद्धा. त्यावर आता सायली बोलते, करन्सी कोड म्हणजे. त्यावर अर्जुन सांगतो की थांबा तुम्हाला दाखवतो मी. अर्जुन आता आपला फोन काढतो आणि त्या डायरीमधून एक पेजचं काढलेलं एक डिटेल्स दाखवतो. त्यामध्ये आता लिहिलेलं असतं की चलन कोड LNPN PVL 0129. हा आता आपल्या नोटवर असलेला एक कोड असतो, तो म्हणजे करन्सी कोड. आता सायली विचारते पण यावरून काय कळतंय. त्यावर आता अर्जुन सायलीला समजून सांगतो की बघ सायली, स्टार्टिंगचे 4 अक्षर LNBN म्हणजेच लोकनीती कोऑपरेटिव्ह बँक. त्यानंतर बघ PVL म्हणजे पनवेल आणि 0123 म्हणजे जानेवारी 2023. त्यावर आता सायली बोलते पण यावरून हे सिद्ध होऊ शकतात का की ह्या नोटा महिपतकडून आल्या आहेत. तर त्यावर आता अर्जुन सांगतो की हो, शक्यता तर आहेच, पण यावरून इन्फॉर्मेशन काढणं जरा कठीण आहे, पण आपण ते करूच, हो ना. त्यावर आता सायलीसुद्धा हो असं बोलते. आणि आता सायली आणि अर्जुन बँकमध्ये येतात. आता अर्जुन सायलीला बोलतो की आपण जसं ठरवलं होतं ना, आपण इथे तसंच करूया, तुमचे जे ॲक्टिंग स्किल्स आहे ना त्या थोड्या बाहेर काढा. आता बघा अर्जुन सायली काय करतात. अर्जुन सायली आता तिथे क्लर्कला एका माणसाला बोलतात की आम्हाला ब्रँच मॅनेजरला भेटायचं इथल्या. त्यावर आता तो माणूस सांगतो, अरे नमस्कार, मीच आहे तो माधव कर्नारकर, काय काम होतं. आता सायली आपली ॲक्टिंग सुरू करते आणि बोलते, बोला काय बोला. माझ्या अवस्थेला तर तुम्ही जबाबदार आहात. अहो तुम्ही तर पार मला भिकेला लावायला निघालायत, खोटा नोटा दिल्यात तुमच्या बँकेनी, असं सायली आता त्यांच्याशी भांडू लागते. पुढे आता सायली बोलते, आणि बघाच मी ना पोलिसांकडे कंप्लेंट केली आहे तुमची, तुम्ही आयुष्यभर कसे जेलमध्ये सडाल ना याकडे बघेनच मी आता. त्यावर आता तो ब्रँच मॅनेजर बोलतो, अहो मॅडम पण नक्की काय झालंय. त्यावर आता सायली बोलते, अरे काय विचारताय काय झालं ते. तर विलास नावाच्या एका माणसाने तुमच्या बँकेतून व्यवहार केला आणि व्यवहार झाल्यावर त्याने ते पैसे माझ्याकडे दिलेत. अहो हजारोच्या खोट्या नोटा दिल्यात त्यांच्या बँकेनी. त्यावर आता इकडे मॅनेजर जवळ येतो सायली जवळ आणि बोलतो, अरे मॅडम आम्ही असं काहीच केलेलं नाही आहे, अशाने आमची रेप्युटेशन खराब होईल. मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. त्यावर आता अर्जुन बोलतो, विनाकारण का, मी यांचा लॉयर आहे
आणि मीच तुमच्या बँकेवर केस करणार आहे असं अर्जुन त्या मॅनेजरला सांगतो. त्यावर आता सायली बोलते, या खोट्या नोटांमुळे माझं केवढं नुकसान झालं ते तुम्हाला कळतंय का? त्यावर आता हा मॅनेजर बोलतो, अहो मॅडम हे बघा, आमची बँक आणि खोट्या नोट आहे, कसं पॉसिबल आहे? मग आता सायली आणखीच ओरडते आणि बोलते, मग मी खोटं बोलते का? खोटं बोलते का मी? आणि ती आता अर्जुनला सांगते, दाखवा बरं यांना तो कोड. आणि अर्जुन आता तो फोटो दाखवतो आणि आता त्या मॅनेजरला सांगतो की हे बघा, आमच्याकडे करन्सी कोड आहेत, आमच्याकडे हा पुरावा आहे की हा फेक नोटचा स्कॅम हा तुमच्याच बँकेतून होतो. त्यावर आता इकडे ब्रँच मॅनेजर म्हणतात की बरं ठीक आहे, मला त्या नोटा बघू देत. त्यावर आता अर्जुन बोलतो की नाही, आम्ही त्या पोलीस स्टेशनमध्ये सबमिट केलं आहे. तर आता मॅनेजर बोलतात की ते जर आम्हाला तुम्ही दाखवलं असतं तर ते बरं झालं असतं. तर आता अर्जुन सायलीला खुणावतो आणि म्हणतो की तुम्ही आणखी राडा करा. त्यावर आता सायली बोलते, हे बघा, मला न्याय मिळायला हवा, न्याय मला मिळायलाच हवा. आणि त्या विलासने ह्या खोट्या नोटा कोणत्या बँकमधून काढल्यात ना हे मला कळायलाच हवं. या प्रकरणाच्या मुळाशी जाणार आहे हा मी. त्यावर आता ब्रँच मॅनेजर बोलतात की अरे, अशा अकाउंट्स डिटेल्स देणं आणि दाखवणं मला अलाउड नाही आहेत. त्यावर आता अर्जुन बोलतो की ठीक आहे, ओके. आणि आता अर्जुन गंमतच असं सायलीला म्हणतो, आपण एक काम करूया, आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊया परत आणि आपण जी कंप्लेंट केली आहे ना त्यात आपण परत एक कंप्लेंट ॲड करूया की हा ब्रँच मॅनेजर जो आहे ना तो आपल्याला कोऑपरेट नाही करत आहे आणि याचाच अर्थ हे सुद्धा या स्कॅममध्ये आहेत. त्यावर आता ब्रँच मॅनेजर थांबवतो दोघांना आणि बोलते, अहो प्लीज असं नका करू, माझं आणि माझ्या बँकेचं नाव कुठेच घेऊ नका तुम्ही, अशाने माझं करिअर उद्ध्वस्त होईल. त्यावर आता अर्जुन सांगतो, बरं मग मला सांगा, विलासने त्या खोट्या नोटा कोणाच्या अकाउंटमधून काढल्यात ते मला न्याय मिळायलाच हवा. हा, जे काय ते मला कळायलाच हवं, नाहीतर मी आहे ना इथे धरणं धरूनच बसेल आणि आंदोलन करेल आणि असं म्हणेल, लोकनेते बँक हाय हाय, लोकनेते बँक हाय हाय. तर आता सायलीसोबत तिथे बसणारे बाकीचे सुद्धा तिच्यासोबत सामील होतात. त्यावर आता अर्जुन मॅनेजरला सांगतो की बाय लॉ आम्ही काहीही करू शकतो, हे फ्रीडम ऑफ स्पीच आहे. त्यावर आता ब्रँच मॅनेजर म्हणतो, अरे त्यांना थांबवा ना तुम्ही प्लीज. आता बघा, हा मॅनेजर सायलीच्या पायात जाऊन पडतो आणि बोलतो, मॅडम प्लीज तुम्ही शांत व्हा, अहो मॅडम मी तुमच्या पाया पडतो प्लीज. त्यानंतर आता सायली शांत होते अर्जुनच्या खुणावल्याप्रमाणे. त्यानंतर आता ब्रँच मॅनेजर अर्जुनला म्हणतो की सर तुम्ही तो करन्सी कोड द्या मला, मी तो सिस्टीममध्ये टाकून चेक करतो, मग काय इश्यू आहे ना तो कळेल, पण प्लीज साहेब असं काही करू नका, आमची रेप्युटेशन जाईल हो. त्यावर आता अर्जुन तो करन्सी कोड दाखवतो आणि आता ब्रँच मॅनेजर तो फोनमधला फोटो घेतात आणि आता ते चेक करत असतो. तर आता मॅनेजर सांगतात की हा कोड तर 2023चा आहे. त्यावर आता अर्जुन बोलतो की हो आणि आता सायली बोलते की हो, विलास काकांनी 2023मध्येच दिले होते, 2 वर्षापूर्वी. त्यावर आता मॅनेजर चेक करून सांगतात की अहो त्या विड्रॉवलवर नावसुद्धा विलासच आहे. तर आता अर्जुन विचारतो, मग अकाउंट कोणाचं आहे? त्यावर आता हा ब्रँच मॅनेजर सांगतो की कोणतं तरी बिल्डर अकाउंट आहे, म्हणजे बिल्डर कंपनीचं करंट अकाउंट आहे, SS बिल्डर म्हणून. त्यावर आता अर्जुन विचार करू लागतो आणि सायलीला सुद्धा धक्काच बसतो. सायली आता अर्जुनला बोलते की हे नाव तर आपल्या ओळखीचं नाही आहे. आता अर्जुन मॅनेजरला विचारतात, बरं मला सांगा हे कॅश विड्रॉ करायसाठी कोण आलं होतं? त्यावर आता मॅनेजर सांगतात, सर 2 वर्षापूर्वीची गोष्ट मला कशी कळेल, कसं आठवणार आहे मला? तर आता अर्जुन बोलतो की का तुमच्या बँकमध्ये CCTV नाही आहे का? मॅनेजर सांगतात की आहेत ना, तेव्हा पण होते, पण आता एवढे जुने शोधणं म्हणजे. आणि आता अर्जुन सायलीला खुणावतो की परत आपली ॲक्टिंग सुरू कर आणि सायली सुरू होते की लोकनेते बँक हाय हाय याचं म्हणायला ती सुरुवात करते. तर आता मॅनेजर एकदम सरळ होतो आणि बोलतो, अरे थांबा तुम्ही, मॅडम देतो थांबा. आणि तिथल्या एका माणसाला आता मॅनेजर सांगतो, हे बघ पटकन जा आणि 2022-23चे फुटेज लवकर काढून ये. पण सायली आता आपली नारेबाजी करायची काही थांबवत नाही. त्यावर आता मॅनेजर तिला समजून सांगतो, मॅडम प्लीज थांबा. त्यावर आता अर्जुनच सायलीला खुणावतो आणि बोलतो की थांबून जा आता, आपलं काम होणारच आहे. इकडे आता सीन शिफ्ट होतो. कल्पना आणि पूर्णा जी आहे डायनिंग टेबलवरती गप्पा मारत बसले असतात. तिथे आता प्रिया येते, पण तिचं लक्ष सगळं अर्जुनकडे असतं. ती मनात विचार करू लागते, अर्जुनने ना आणखी पुरावे राखून ठेवले असणार काय ना, कोर्टात जितकं झालं तिथे नाही थांबणार तो. आणि जर का ती दामिनी सुद्धा त्याला नाही अडकू शकली तर, असे सतत विचार तिच्या मनात फिरत असतात. आता कल्पना पूर्णाजीला विचारते, काय पूर्ण आहे तुम्ही दुपारच्या गोळ्या घेतल्यात ना? तर आता पूर्णाजी सांगतात, नाही ग मी विसरले. तर आता कल्पना पूर्णाजीला ओरडतात आणि बोलतात, मला वाटलंच तुम्ही एक गोळी सुद्धा घेणार नाहीत, काय हो पूर्णाजी? आणि आता कल्पनाचं लक्ष प्रियाकडे जातं. तर आता त्या म्हणतात की एक काम कर ना तन्वी, त्या किचनच्या कपाटामध्ये ना पूर्णाच्या एक्स्ट्रा गोळ्यांचा डब्बा आहे तो घेऊन ये, त्यामध्ये एक ऑरेंज रंगाची आहे ना लांबट गोळी येते, जरा घेऊन येतेस का? तर आता प्रिया चिडतच आणते असं बोलते आणि आता ती किचनमध्ये जाते. इकडे आता पूर्णाजी आणि कल्पना गप्पा करत असतात.
म्हणजे ते डिस्कशन करत असतात कुठला गहू वगैरे हवा आहे त्या गोष्टींचा. इकडे आता प्रिया जाते आणि चेक करते आणि आता प्रिया आपटत असते गोडी पूर्णाजीच्या हाती देते. तिचं लक्षसुद्धा नसतं त्या गोडींकडे. तर आता गोडी घेतच असते पूर्णाजी. तर कल्पनाचं लक्ष जातं आणि कल्पना बोलते पूर्ण थांबा बघू ही कोणती गोडी आहे. आणि त्या गोडीकडे बघत आता कल्पना बोलते अगं तन्वी हे तू कुठली गोडी आणली आहे. मी तुला ऑरेंज रंगाची लांबट गोडी सांगितली होती ग आणि ही तर पांढरी गोडी आहे. आणि ही गोडी तर पूर्ण हिने सकाळीच घेतली आहे. मग तू आता त्यांना परत कशाला देतेयस. त्यावर आता प्रिया बोलते अच्छा दुसरी पाहिजे का ठीक आहे आणते मी दुसरी. असं म्हणत ती गोडी घेते आणि बॉक्सच पूर्ण आणते आणि बोलते हे घ्या हा डबा आहे कुठली पाहिजे ते घ्या. तर आता कल्पना म्हणते काय गं तन्वी तू किती सहजपणे बोलतेस हे सगळं. अगं ती जी गोडी तू आणली होती ना ते हेवी डोस आहे. ती जर का तू परत पूर्णाईला दिली असती ना तर ते किती महागात पडलं असतं. तर आता प्रिया बोलते पण त्यांनी परत नाही घेतली ना गोडी मग काय तुम्ही एवढं रिॲक्ट करताय. ऐन वेळेत लक्षात आलं ना मग ठीक आहे ना. तर आता दोघेही तिच्याकडे आश्चर्याने बघू लागतात. कल्पना आता बोलते आणि तिला ओरडू लागते म्हणते ठीक नाही आहे तन्वी तुझ्या स्वयंपाकामध्ये एक वेळा जर का तिखट कमी जास्त झालं ना तर ते चालून जाईल पण तेव्हा तुला कोणी काही बोलणार नाही आहे. पण पूर्णाईंच्या बाबतीमध्ये असं काही हलगर्जीपणा करून अजिबात मला हे चालणार नाही आहे. तर आता प्रिया एकदम कॅज्युअली बोलते आई हे काय मी मुद्दाम नाही केलेलं. आता माणूस आहे होतात चुका. आता त्या डब्यात जी लांबट गोडी दिसली ती मी दिली एवढं काय त्यात. तर आता पूर्णाजी बोलतात अगं पण तिने सांगितलं होतं ना कुठल्या रंगाची गोडी आहे ते. काय गं तुझं लक्ष कुठे आहे. विमलला सुद्धा माहिती आहे माझ्या कुठल्या गोड्या आहेत त्यावर आता प्रिया एकदम चिडत बोलते मग त्या विमलला सांगायचं ना मला का सांगता. आणि आता कल्पनाकडे बघत प्रिया बोलते आणि मी गोडी दिली होती पण खाली तर नाही ना पूर्णाजीने. काही प्रॉब्लेम तर नाही ना झाला मग कशाला तुम्ही इतका इश्यू करताय प्लीज असं म्हणत ती आता तिथून निघून जाते. आता बाकीच्या घरच्यांना सुद्धा प्रियाचे हळूहळू रंग दिसायला लागलेत आणि आता एक प्रोमो सुद्धा आउट झालाय की प्रिया सगळ्यांसमोर खोटी बोलत असते आणि पूर्णाजी तिला तिथेच तोंडावर सांगते की नाही तू खोटं का बोलतेयस म्हणून असं विचारते. असो आता इकडे कल्पना बोलते की ही मुलगी अशी का वागतेय. हिला काय होतं असं मध्येच तिने तुम्हाला चुकीची गोडी दिली ही का तिला साधी गोष्ट वाटते का. आणि त्यासाठी ती तर आपल्याला सॉरी सुद्धा नाही बोलली. तिने तुम्हाला सॉरी म्हणायला हवं होतं. त्यावर आता पूर्णाजी बोलतात ती चुकली आहे ना असं तिला काही वाटलंच नाही ती आपल्याच विचारत होती. आणि आता पूर्णाजी कल्पनाला विचारतात काय गं तिला कसला प्रॉब्लेम तर नाही झाला ना. तर आता कल्पना बोलते बघू आपण ते नंतर. पूर्णाई आधी तुम्ही तुमच्या गोळ्या घेऊन घ्या वेळेवर. आता बघा बँकमध्ये मॅनेजर आता अर्जुन आणि सैलीला खूपच चांगली ट्रीटमेंट देत असतो. त्यांच्यासाठी चहा वगैरे सुद्धा घेऊन येतो. तिथे आता तो क्लर्क येतो आणि सांगतो सर या नोटांचा व्यवहार एक्झॅक्टली कधी झाला हे माहिती नाही पण या अकाउंटवरून ट्रान्झॅक्शन करायला एक माणूस नेहमी या बँकेमध्ये यायचा आणि हे बघा सर याची फुटेज मिळाली असं म्हणत तो क्लर्क पेनड्राईव्ह आता मॅनेजरच्या हाती देतो. आता मॅनेजर ते फुटेज चेक करत असतात आणि अर्जुन आणि सैलीचं सुद्धा त्याकडे लक्ष असतं. आता अर्जुन पॉज करायला आणि झूम करायला सांगतो तर त्यामध्ये आता महिपतचा एक माणूस दिसतो जो गुंड असतो तो. आणि आजचा भाग इथेच संपतो. कसा वाटला तुम्हाला आजचा भाग मला कमेंटमध्ये नक्की सांगा. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन आणि सैली डिस्कस करत असतात की त्यांच्या हाती खूप महत्त्वाचा पुरावा लागला आहे. आणि आता त्यानंतर अर्जुन आणि सैली घरी येतात आणि ते डिस्कस करत असतात की उद्या अश्विनचा बर्थडे आहे ना तुमच्या लक्षात आहे ना उद्या काय आहे ते. आणि आता कल्पना आणि सैली दोघी एकत्र बोलतात की आता त्याला तर घरचाच केक आवडतो म्हणजे अश्विनला. आणि आता सैली बहुतेक केक बनवणार आहे. आणि आता कल्पना आणि सैलीची बॉन्डिंग पूर्वीसारखी हळूहळू होताना आपल्याला दिसत आहे. त्यामुळे आता काय होणार हे बघणं खूप एक्सायटेड असणार. चला तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या एका नवीन एपिसोडसोबत. तोपर्यंत धन्यवाद.